फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री चॅनलवर स्वागत आहे. आज आपण न्यू टॉपिक बघतोय प्युरिन. आपण याआधी कुठला बघितला? पिरिमिडिन. ओके, पिरिमिडिन आणि प्युरिन मोस्ट ऑफ करून जवळजवळ सिमिलर आहे. दोघांचा यूज बायोकेमिकल प्रोसेसमध्ये होतो. ओके, जसं तुम्हाला हे माहिती आहे की पिरिमिडचं स्ट्रक्चर कसं होतं. तुमची फक्त ही सिंपल बेंझिनला 2 नायट्रोजन ग्रुप अटॅच होते, ती तुमची पिरिमिडची रिंग होती. फक्त इथं प्युरिनमध्ये काय झाले, ही रिंग तुमची एक्स्ट्रा ॲडिशन होते. ठीक आहे, ही रिंग तुमची एक्स्ट्रा ॲडिशनमध्ये येते. हे तुमचं प्युरिनचं स्ट्रक्चर आहे. याचा खूप जास्त प्रमाणात आपला यूज होतो. प्युरिनचा रिच फूड कंटेंट म्हणजे ब्रेकडाऊनचं काम करतो तो मोस्ट ऑफ बॉडीमध्ये. जसं मी तुम्हाला सांगेलच की काय होतं रिॲक्शनमध्ये, कसं होईल. आधी आपण याचं इंट्रोडक्शन बघून घेऊ. बघा, तुमचं काय, ही तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ही काय तुमची पिरिमिडिनची रिंग आहे. म्हणजे तुमचे 2 नायट्रोजन ग्रुप जिथं अटॅच आहे 1 and 2 तुमची पिरिमिडिनची रिंग आहे. फक्त हा एक्स्ट्रा तुमचा एक आणखी 2 नायट्रोजन ॲड होत आहेत, म्हणजे तुमची प्युरिनची रिंग काय झाली, रिंग झाली. ठीक आहे, आता याला नंबरिंग कशी देणार तुम्ही? फर्स्ट इथनं देणार. ठीक आहे, 1 नायट्रोजन 1 2 3 4 5 कार्बन 6 कार्बन. आधी ही पिरिमिडच्या रिंगला नंबरिंग करणार, नंतर पुढे इकडं नंबरिंग करणार आहे. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7. 6 नंतर काय तो 7 8 आणि 9. तुम्ही याला 9 हायड्रोजन प्युरिन असंही म्हणू शकता. ठीक आहे, 9 हायड्रोजन प्युरिन, कारण की 9 पोझिशनला हायड्रोजन पण अटॅच आहे तुमची. 9 हायड्रोजन प्युरिन असंही म्हणतात. ठीक आहे, याचा आता काही मॉलिक्युलर फॉर्म्युला कसं येईल बघा. कार्बन किती तुमचे 5, बघा बरं काउंट करा, 1 2 3 4 and 5. बरोबर. हायड्रोजन किती आले, म्हणजे त्याला हायड्रोजन जॉईंट आहेत ना. 1 2 3 4. ओके, हा पण कन्सिडर करायचा आपल्याला हायड्रोजन. ठीक आहे, 1 2 3 4. ठीक आहे, नायट्रोजन किती आले 4, 1 2 3 4. पुन्हा एकदा सांगते, कार्बन बघा कसे काउंट करणार आहे. हे तुमची कार्बनचे 1 2 3 4 5 कार्बन झाले. हायड्रोजन किती झाले 1 2 3 आणि 4 हायड्रोजन झाले. नायट्रोजन कितीत मग 1 2 3 4 नायट्रोजन आहे. ओके, आय थिंक इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. तुमची ही प्युरिनची काय ॲरोमॅटिक हेट्रोसायक्लिक कंपाऊंड जे काय झालं आहे तुमचं नायट्रोजन आणि कार्बनची लिंकेज दाखवली. ठीक आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड हा आहे, पण कसा आहे तो हेट्रोसायक्लिक आहे. हेट्रो म्हणजे काय, आपले हेट्रो ॲटम जॉईंट आहे तिथं. मग नायट्रोजन ऑक्सिजन सल्फर एनी अदर कुठले ग्रुप असतील म्हणजे आपण त्याला हेट्रो ॲटम म्हणतो. जसं इथं काय झालं आहे, कार्बन आणि नायट्रोजनची लिंकेज आहे. म्हणजे कशाने कंपोज झालेलं आहे, कार्बन आणि नायट्रोजनने. ठीक आहे, ही तुमची प्युरिन इज अन ॲरोमॅटिक हेट्रोसायक्लिक कंपोज ऑफ द कार्बन अँड नायट्रोजन. ठीक आहे, सेकंड पॉईंट आहे तुमचा की याचा मोस्ट ऑफ करून कुठे यूज होतो आहे, इम्पॉर्ट इन द बायोमॉलिक्युल. ठीक आहे, सच ATP GTP NADH कोएन्झाइम ए DNA RNA वगैरे ब्लॉक म्हणजे ते ब्लॉक करण्यासाठी जेव्हा ते युरिक ॲसिडचं फॉर्मेशन करतो, हे प्युरिनचं मोस्ट ऑफ करून तेच. ठीक आहे, याचा तुम्ही IPSC मी आता सांगितलं तुम्ही की 9 हायड्रोजन प्युरिन पण म्हणू शकता, कारण की 9 पोझिशनला हायड्रोजन तुमचा प्रेझेंट आहे, म्हणून तुम्ही 9 हायड्रोजन प्युरिन असंही म्हणू शकता. ठीक आहे, याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे 214. मग बॉइलिंग पॉईंट किती आला समथिंग, म्हणजे त्याचं डबल येईल ना, 16-17 पर्यंत येईल. म्हणजे 14-16 416-17 पर्यंत हे बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे, आता बघा मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आता आपल्याला स्टार्ट झालं आहे. बघा, टॉटोमेरिझम कसे करणार आहे तुम्ही. तुमची एकदा 7 पोझिशनला पण येईल आणि एकदा 9 पोझिशनला पण येईल. टॉटोमेरिझम करतात म्हणजे जसं तुम्हाला एक्झाम्पल करून दाखवते मी. कुठलं तरी आपण घेऊ टॉटोमेरिझमचं, म्हणजे किटो इनर फॉर्मेशनमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे. हा काय करेल, आता इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल आणि हायड्रोजन इथे शिफ्टिंग होईल. फक्त इथे काय करेल, डबल बॉन्ड फॉर्मेशन. आता जर सपोज ॲसिटोन वगैरे घेतला आपण, CH2 हायड्रोजन. ठीक आहे, हा काय इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल. तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा, मी तुम्हाला जसं याचं करून दाखवते मी, तुम्ही असं कसं लक्षात ठेवू शकतात म्हणून सांगते. C हा काय झाला OH आणि इथं काय झालं डबल बॉन्ड, म्हणजे कीटोन म्हणजे हायड्रोजन कुठे जॉईन होईल मग 1 हिथं हायड्रोजन, म्हणजे हा इथे डबल फॉर्मेशनचं काम करणार. फक्त जसं लक्षात ठेवा तुम्ही. ओके, की एकदा 9 हायड्रोजन प्युरिन आणि इथं 7, कारण की 7 पोझिशनला हायड्रोजन प्रेझेंट आहे म्हणून 7 हायड्रोजन प्युरिन म्हणणार तुम्ही. ठीक आहे, हे तुम्ही फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी घेतलं एक्झाम्पल. ओके, आता
आपला टॉपिक स्टार्ट झाला आहे प्युरिन सिंथेसिस. फिशर प्युरिन सिंथेसिस पण म्हणू शकतात तुम्ही, किंवा तुम्हाला जर एक्झाम्पल विचारलं गेलं तर तुम्ही प्युरिन सिंथेसिस काढू शकता. जर तुम्हाला विचारलं गेलं की प्युरिन सिंथेसिस काढायचं तर तुम्ही कुठलीही राईट डाऊन करू शकता. बट तुम्हाला स्पेसिफिक जर फक्त रिॲक्शन मेकॅनिझममध्ये दिलं असेल की तुम्हाला ही रिॲक्शन राईट डाऊन करा, तर काय करणार तुम्ही? म्हणून आपण जर सिंथेसिस बघून घेऊ, नंबर ऑफ एक्झाम्पल बघून घेऊ, रिॲक्शन वगैरे तुम्हाला लक्षात येईल. मी तुम्हाला समजावून देते. हे तुमचं कसं स्ट्रक्चर आहे? युरिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे, बरोबर की नाही? युरिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे. आता याला आधी आपण काय करणार आहे? सिम्प्लिफाय कीटोइनॉल फॉर्मेशनमध्ये करणार आहे. कीटोइनॉल फॉर्मेशन म्हणजे काय? हा काय करायचं? डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल, हा बॉन्ड ब्रेक होईल. पुन्हा काय करणार मग? हा इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल, हा बॉन्ड ब्रेक होईल, हा इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन करेल आणि हा बॉन्ड ब्रेक होईल. बघा तेच केलं आहे आपण. आता हा नायट्रोजन आहे, इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन केलं आहे, बरोबर? हा ओ निगेटिव्ह होईल, नेक्स्ट कंडिशनला काय होईल? हायड्रोजन होऊन जाईल, ठीक आहे ना? निगेटिव्ह हायड्रोजनला ॲब्स्ट्रॅक्ट करेल. हा इथं बघा डबल बॉन्ड इथं फॉर्मेशन केला, OH झाला. फक्त तुम्हाला फक्त कीटोइनॉल फॉर्मेशन करून दाखवलं आहे मी, ठीक आहे? बाकी काय नाही केलं आहे, म्हणून तर जस्ट तुम्हाला दाखवलं जाईल. म्हणजे जिथं O आहे तिथं OH होऊन जाईल आणि इथं हायड्रोजन तो डबल बॉन्ड फॉर्मेशनमध्ये चालला जाईल, ठीक आहे? तुम्हाला काय म्हटलं मग? हा 9 हायड्रोजन प्युरिन, 9 हायड्रोजन प्युरिन. 9 पोझिशनला काय आपला हायड्रोजन प्रेझेंट आहे, बरोबर की नाही? तुम्ही काउंटिंगमध्ये मग अशी सांगितलं 1 2 3 4 5 6 7 8 9, ओके? 2 6 8 ट्रायल इनॉल फॉर्म. आता तुम्हाला मी सांगितलं इनॉल म्हणजे काय? OH ग्रुप अटायचे, ऑल, ओके? म्हणजे अल्कोहोलिक ग्रुप, ठीक आहे? 2 6 आणि 8 पोझिशनला अटॅच आहेत का ते बघा. 2 बरोबर, 6 आणि तुमचा 8, म्हणून 2 6 8 ट्रायल इनॉल फॉर्मेशन, ठीक आहे? आता तुम्ही कशासोबत रिॲक्शन करणार आहे? फॉस्फरस ऑक्सी ट्रायक्लोराइड म्हणजे POCl3 सोबत रिॲक्शन करणार. POCl3 सोबत रिॲक्शन करणार म्हणजे काय होईल? जे होयचं काम आहे तिथं काय होऊन जाईल? तुमचा Cl होऊन जाईल. सिम्प्लिफाय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुमची ती रिॲक्शन मेकॅनिझम कसं होईल? Cl तुम्हाला डायरेक्ट करायचं आहे, मी तुम्हाला डायरेक्ट सांगते. डायरेक्ट तुम्ही असंही राईट डाऊन केलं तरी काय हरकत नाही आहे, ठीक आहे? मग तुम्हाला पुढे मेकॅनिझममध्ये समजेल, ओके? हे OHचं फक्त तुम्हाला लक्षात ठेवा फक्त की इथं तुमचं Cl जॉईन होईल. जिथं पण OH असतील तिथं फक्त Cl जॉईन होत आहे, ठीक आहे? हे बघा तुम्हाला काय म्हणणार? 2 6 8 ट्रायक्लोरो 9 हायड्रोजन प्युरिन भेटलं आहे, ठीक आहे? 2 6 आणि 8 पोझिशनला ट्रायक्लोरो म्हणजे 3 आहेत तुमचे, बरोबर की नाही? 1 2 3 ट्रायक्लोरो 9 हायड्रोजन प्युरिन. तुम्ही सिम्प्लिफाय करायचं ना, आयोडाईडसोबत रिॲक्शन करणार, हायड्रोजन हायड्रोसोबत रिॲक्शन करणार. मग हायड्रोजन हायड्रोसोबत रिॲक्शन करणार म्हणजे काय होणार? तुमचा इथं फक्त तुमचं काय होईल? आयोडाईड. म्हणजे आयोडाईड हा तुमचा इझिली म्हणजे कुठलीही हे केली की रिॲक्शन केली का म्हणजे तुमचा हा जर रिडक्शन वगैरे केलं तर तुम्हाला इझिली तुम्हाला ही मॉइटी रिमूव्ह होऊन जाणार आहे, ठीक आहे? म्हणून तुम्ही ही ॲडिशन करणार आहे. आयोडाईड जिथं क्लोरीन आहे तिथं आयोडीन जॉईन होत आहे. तुम्हाला काय 2 6 डाय आयोडो म्हणजे 2 तुम्हाला आयोडो मिळणार आहे आणि 9 हायड्रोजन प्युरिन मिळेल, ठीक आहे? सिम्प्लिफाय तुम्ही काय करणार? रिडक्शन करणार. आता जिंक डस्ट म्हणजे रिडक्शनचं काय काम आहे? ही जी तुमची मॉइटी असेल ना, जो पण तुमचा ग्रुप असेल ना, तो काय होऊन जाईल? रिमूव्ह होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला काय मिळेल? 9 हायड्रोजन प्युरिन म्हणजे तुम्हाला डायरेक्ट प्युरिन फॉर्मेशन मिळते, ठीक आहे? यालाच तुम्ही काय म्हणणार? फिशर प्युरिन सिंथेसिस असं म्हणतात. फिशर प्युरिन सिंथेसिस ही सिंपल मेथड आहे, एकदम सिंपल आहे, खूपच सिंपल आहे. तुम्हाला लक्षात आली असेल की तुम्ही ही लक्षात राहू शकता. फक्त कीटोन फक्त तुम्हाला युरिक ॲसिडचं स्ट्रक्चर लक्षात ठेवावं लागेल. तुम्ही फक्त काय करा? युरिक ॲसिडचं स्ट्रक्चर कसं लक्षात ठेवणार की तुम्ही आधी पिरिमिडिन, तुम्हाला माहिती पिरिमिडिनचं स्ट्रक्चर कसं आहे, बरोबर की नाही? आणि तुम्हाला फक्त डायरेक्ट प्युरिनचं स्ट्रक्चर काढा आणि फक्त जिथं इथं डबल बॉन्ड वगैरे न करता डायरेक्ट ऑक्सिजन म्हणजे OH वगैरे जाईल म्हणजे रिमूव्ह होईल. जसं असं काहीतरी टेक्निकने लक्षात ठेवू शकता, ठीक आहे? जसं सेकंड मेथड बघून घेऊ आपण आता. तर सेकंड मेथड आहे तुमची कशापासून तुम्हाला मिळू शकता? 4,5 डायमोनो पिरिमिडिनपासून मिळू शकतात, ठीक आहे? हे दोघांचा एकच रोल आहे म्हणजे तुम्हाला पिरिमिडिन मोस्ट ऑफ पिरिमिडिन यूज होणारच आहे. पिरिमिडिनपासून तुम्हालाच मिळणार आहे तो ग्रुप तिथूनच मिळणार आहे तुम्हाला, कारण की पिरिमिडिनची लिंक तुम्हाला 101% पाहिजे. नंतर सेकंड तुम्हाला काय म्हणतो आपण? प्युरिन मिळेल, ओके? जसं रिॲक्शन बघून घेऊ आता, सेकंड सिंथेसिस बघून घेऊ. ही तुमची काय? 4 and 5 डायमोनो पिरिमिडिन. कसं? 1 2 3 4 5 4 and 5 पोझिशनला काय तुमचा? डाय अमाइन ग्रुप आहेत नाही, म्हणजे डाय म्हणजे 2, ओके? 4 and 5 तुमचे डायमोनो पिरिमिडिन ही पिरिमिडिनची रिंग आहे, ओके? मी इथं फक्त तुम्हाला जसं एक्झाम्पल घेण्यासाठी घेतलं की तुमच्या इथे अल्किल ग्रुप पण जॉईन असेल ना तरी काय हरकत नाही. आणि तुम्ही सिम्पल रिॲक्शन त्यासोबत करणार, फॉर्मिक ॲसिडसोबत करणार, तुम्हाला प्युरिन मिळणार, ठीक आहे? जसं मी रिॲक्शन मेकॅनिझम करून दाखवलं तुम्हाला, ओके? ही तुमची रिंग घेतली. तुम्ही काय करणार आता? सिम्प्लिफाय तुम्ही फॉर्मिक ॲसिडसोबत रिॲक्शन करा. फॉर्मिक ॲसिडसोबत रिॲक्शन केली म्हणजे काय होईल? तुमचे लोन प्रमुख इलेक्ट्रॉन ह्या कार्बन ग्रुपवर अटॅक होतील, कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेकडाऊन होईल आणि हा तुमचा रिमूव्ह होऊन जाईल. म्हणजे तुमचं काय होणार आहे? हा फॉर्मेशन पण होईल आणि रिमूव्ह होणार, ठीक आहे?
देन तुम्हाला ह्या टाईपमध्ये म्हणजे इंटरमिडिएट मिळणार आहे. ओके, बघा हा NH झाला, C+O आणि हायड्रोजन. ठीक आहे, आता नेक्स्ट कंडिशनला काय लोन फ्रॉम द इलेक्ट्रॉन ह्या कार्बन ग्रुपवर अटॅक होतील, कार्बन ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेकडाऊन ना, म्हणजे इथे काय होईल रिंग फॉर्मेशनमध्ये जाणार. ठीक आहे, म्हणजे तिथंच राईट डाऊन करून देते, तुम्हाला लक्षात येईल कसं होईल ते. हा N झाला हायड्रोजन, आता इथं काय आहे तुमचा N. ओके, हायड्रोजन. ठीक आहे, हा काय झाला तुमचा एक O निगेटिव्ह झाला ना हायड्रोजन. हा काय करेल आता इथं बॉन्ड ब्रेकिंग होईल, सॉरी इकडनं पण केलं तरी काय हरकत नाही. आणि हा तुमचा ओइथली बॉन्ड होईल. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट कंडिशन काय मिळणार आहे, हे मिळणार प्युरिन मिळणार. कारण ती हा इथं डबल म्हणजे डिहायड्रेशन प्रोसेस पण होऊन जाईल. ठीक आहे, किंवा तुम्ही कार्बन कॅल्शियम कार्बोनेट यूज केला, इथेनॉल तुमचा रिमूव्ह होईल. ठीक आहे, इथेनॉल वगैरे यूज केला तर इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन होईल आणि तुम्हाला फायनल प्रोडक्ट प्युरिन मिळणार आहे. ओके, आता बघा नेक्स्ट पण तसंच आहे, फक्त तुम्ही हा जो तुमचा जो रिएजंट आहे तोच फक्त डिफरंट यूज केलेला आहे. दोघांचं काम एकच आहे. ओके, तुम्हाला सिम्युलर तसंच मिळणार आहे. लो ड्रॉप द इलेक्ट्रॉन अटॅकिंग होईल आणि तुम्हाला फायनल सिम्युलर रिॲक्शन नाही सेम आहे. ओके, तर आता मग सांगितलं तसंच करायचं आहे. तुम्हाला काय मिळणार फायनल प्रोडक्ट प्युरिन मिळणार. ठीक आहे, आता तुम्हाला सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे सगळ्यांना माहिती असेल की आपली जी हेट्रोसायक्लिक केमिस्ट्री चालू झाली आहे, म्हणजे त्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आलीच 100% आलीच. ओके, आता कुठली घेतो आहे आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये काय होणार आहे तुमचं, कुठल्या पोझिशनला अटॅच होणार आहे, 8 पोझिशनला अटॅक होणार आहे. ओके, तुम्हाला फक्त डायरेक्ट लक्षात ठेवा तुम्ही की तुम्ही प्युरिनमध्ये डायरेक्ट 8 पोझिशनला अटॅकिंग करणार आहे, बाकी काहीच लक्षात ठेवा. हे कसं आहे, याच्यामध्ये जास्त करून मोस्ट करून काय यूज होतं आहे, ॲडेनिन किंवा ग्युनिनचा यूज होतो आहे. म्हणजे ॲडेनिनचं स्ट्रक्चर आहे, तुम्ही डायरेक्ट फक्त सिम्प्लिफाय प्युरिनचं पण स्ट्रक्चर काढलं तर काय हरकत नाही. आणि फक्त तुम्हाला 8 पोझिशनला ही मोस्ट फेवरेबल कंडिशन आहे. ठीक आहे, नायट्रेशन, सल्फोनेशन, क्लोरिनेशन, हॅलोजनेशन कुठलीही रिॲक्शन करा, तुम्हाला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये कुठल्या पोझिशनला अटॅकिंग करायची, 8 पोझिशनला अटॅकिंग करायची. ठीक आहे, नायट्रेशन घेतली तर NO2 इथं जॉईन होईल 8 पोझिशनला, ही 8 नंबरची पोझिशन आहे ना, बरोबर की नाही. सल्फोनेशन केली तर इथंच अटॅच होईल आणि तुमची क्लोरिनेशन बरोबर हॅलोजनेशन रिॲक्शन केली तरी तुमचं 8 पोझिशनला. ठीक आहे, एवढं विशेष काय नाही आहे. आता न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये काय करायचं, आता तुम्हाला ही सिम्पल ट्रिक सांगते की जिथं तुमचा म्हणजे तुमचा जो पण रिमूव्ह होणारा ग्रुप असेल ना, तिथंच तुमचा डायरेक्ट अटॅकिंग करणार. तुम्ही जास्त काही विचार करू नका, जिथं पण तुमचा रिमूव्ह होणारा ग्रुप, आता क्लोरीन आहे बघा, हा रिमूव्ह होईल आणि हा तुमचा न्यूक्लियोफाईल इथं अटॅक होऊन जाईल. न्यूक्लियोफाईल कशा ठिकाणी अटॅक होणार, जिथं तुमचा रिमूव्ह होणारा ग्रुप असेल कुठलाही असू द्या, तिथं तुमची अटॅकिंग होणार आहे. ठीक आहे, आता बघा हा NH2 कुठे अटॅकिंग झाला, म्हणजे Cl यूज झालं प्युरिन. ठीक आहे, आता याचे युजेस काय होत आहेत तुमचे मोस्ट ऑफ करून कशामध्ये, मी तुम्हाला आधी सांगितलं की ATP GTP म्हणजे आपलं मोस्ट ऑफ करून बायोकेमिकल मेडिसिनल ड्रगमध्ये यूज होतो. आणि याचं मोस्ट ऑफ करून काय काम आहे माहिती आहे का प्युरिनचं, की आपल्या ज्या बॉडीमध्ये जे ब्लॉक म्हणजे DNA आणि RNAचे जे ब्लॉक असतात ना, ते काय करतो, तो कंपोज करण्याचं काम करतो, म्हणजे डिस्ट्रॉय करायचं काम करतो. ती जी चेन असतो तो डिस्ट्रॉय करतो. मग त्याचे फॉर्मेशन कशामध्ये करतो, तो युरिक ॲसिडमध्ये करतो. म्हणजे युरिक ॲसिडचं काय करणार आहे, मग तो पास करणार, तो युरिनमध्ये करणार आहे. ठीक आहे, हे जसं विचारलं जात नाही, मी फक्त तुम्हाला जसं समजण्यासाठी सांगते की तुमचं याचा यूज काय होतं. म्हणजे तुमची जी ब्लॉकचे म्हणजे जो पण कंपाऊंड असतो ना, तो फक्त ब्लॉक करण्याचं काम करतो. त्याचं युरिक ॲसिडमध्ये फॉर्मेशन करणार, तो पास कशामध्ये करणार आहे, युरिनमध्ये करणार आहे. ठीक आहे, हा तुमचा रीच म्हणजे इम्पॉर्टंट आहे खूप आपल्या बॉडीसाठी बायोकेमिकल प्रोसेसमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.